नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी त्यासोबत खास करून आपल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर पहिली सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी पीक कर्ज घेणारे शेतकरी आहेत किंवा कृषी कर्ज घेणारे शेतकरी आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक म्हणजेच की RBIने एक अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे की येत्या काही दिवसातच म्हणजे की 1 जानेवारी 2025 पासून म्हणजे की येत्या नवीन वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. आणि आपल्या शेतकरी बांधवांना जो काही हा निर्णय आहे, तर महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तारणमुक्त कृषी कर्जाची जी मर्यादा आहे, तर ही मर्यादा 2 लाखापर्यंत करण्याचा हा मोठा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे, म्हणजे की RBIने घेतला आहे आणि तसं जाहीरसुद्धा केलं आहे. कारण की यापूर्वी जे काही शेतकऱ्यांना बिनव्याजी म्हणजे की तारणमुक्त कृषी कर्ज देण्यात येत होतं, तर ते जवळपास फक्त आणि फक्त 1,61,000 रुपये एवढं ते देण्यात येत होतं. आणि यामध्ये ही जी काही नवीन वाढ करण्यात आली आहे, म्हणजे की 2 लाखापर्यंत आता तारणमुक्त कृषी कर्ज देण्याचा निर्णय जो आहे तो RBIने घेतला आहे. आणि तो जो काही निर्णय आहे तो आता येत्या नवीन वर्षापासून म्हणजे की 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानुसार वाढत्या कृषी निविष्ठांचा खर्च आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि नवीन धोरण शेतकऱ्यांना कृषी कार्याकरिता कर्ज जे आहे तर ते उपलब्ध करत असते. आणि या माध्यमातून जे आपले कृषी संलग्न क्षेत्र असेल किंवा इतर सहभागासह इतर खर्च असेल तर अथवा किंवा ज्या काही गरजा आहेत या गरजांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. कारण की या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यासाठी त्वरित पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना सुधारक आणि मार्गदर्शक तत्त्वे तातडीने अंमलात आणण्याचे आणि या बदलांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि या तारणमुक्त कर्जामुळे आपल्या शेतकऱ्यांना यापुढे कर्ज मिळवण्यासाठी सुरक्षितता म्हणून मालमत्ता तारणाचा बोजा पडणार नाही. आणि यामुळे कर्ज घेण्याचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी कामामध्ये गुंतवणूक करणे आणि उत्पादकता तसेच उपजीविका वाढवणे सोपं होईल अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि तारणमुक्त कर्ज मर्यादेव्यतिरिक्त RBIच्या धोरणामुळे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC कर्जाची उचल वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं काम आणि विकासात्मक गरजा पूर्ण करता येणार आहेत. अशा प्रकारे महत्त्वाचा निर्णय RBIने घेतलेला आहे. आणि मित्रांनो, यानंतर जसं की आपण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणलं होतं, तर ती महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे खरीपाचं जे काही नुकसान झालं होतं, तर आता खरीपाचं जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. यासोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपन्यांना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. तर विशेष म्हणजे की आपल्या नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील जिरायती, बागायती व फळ पिकांचं 5 लाख हेक्टरपेक्षा क्षेत्रावरील पिकांचं 50% अधिक नुकसान झालं होतं. आणि यामध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमीनसुद्धा खरडून गेल्या होत्या. आणि यामुळे या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षते असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकाअंतर्गत अधिसूचना लागू केली होती. आणि त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50% जास्त घट अपेक्षित आहे. आणि त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी 25% परतावा देण्याचे निर्देशित केलं होतं. परंतु विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. आणि त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विमा प्रतिनिधींची मागील आठवड्यात बैठक घेतली आहे. आणि त्यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25% अग्रिम रक्कम अदा करावी, तसेच मागील हंगामात शेतकऱ्यांना नुकसानीबाबत विमा कंपनीकडे भरपाई मिळवण्याबाबत तक्रारी केल्या होत्या. आणि तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना कंपनीला जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या आहेत. आणि अभिजित राऊत जिल्हाधिकारी यांनी नांदेड पीक विमा कंपनीला अग्रिम जमा करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे अग्रिम पीक विमा जमा व्हायला सुरुवात होईल. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना जे काय पीक विमा मिळण्याचा मार्ग आहे तर तो मोकळा झालेला आहे. आणि लवकरच पीक विम्याची काही रक्कम आहे तर ती रक्कम आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आपल्या जास्तीत जास्त नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत जे काही आपल्या राज्यातील इतरत्र शेतकरी असतील, जे पीक कर्ज घेणारे शेतकरी असतील, त्यांच्यापर्यंत अगोदरची माहिती नक्की शेअर करा. आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.